तर मित्रांनो, आज आपण मला सर्वात जास्त आवडणारं जेवण बनवणार आहोत, म्हणजेच आपली महाराष्ट्रीयन थाळी. वरण, भात, भाजी, पोळी आणि कोशिंबीर. आणि आजची ही थाळी मी अर्ध्या तासाच्या आत बनवायचं ठरवलंय. बघूया हे पॉसिबल होते की नाही. माझ्या या व्हीगार्ड 3 बर्नर ग्लास टॉप गॅस स्टोव्ह सोबत सर्वात अगोदर वरण भाताचा कुकर लावून घेऊया. अर्धा वाटी मूग डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तांदूळ सुद्धा 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहे. डाळीच्या दुप्पट म्हणजेच 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं आहे. तांदूळामध्ये चवीनुसार मीठ आणि वरणामध्ये किंचित हळद आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून स्टँड ठेवून हे दोन्ही डबे त्यामध्ये ठेवायचे आहे. कुकरचं झाकण लावून कुकर जो आहे गॅस स्टोव्हच्या फर्स्ट बर्नरवर ठेवायचा आहे. गॅस सुरू करून 3 शिट्ट्या होतपर्यंत वाट बघायची. या गॅस स्टोव्हचे जे बर्नर आहेत ते ब्रासचे आहेत आणि जी हीट आहे ती इव्हनली स्प्रेड होते, त्यामुळे भात असो की डाळ मऊसूत शिजते आणि तळाला अजिबात चिटकत नाही. वरण भात होतोय तोपर्यंत समोरची तयारी करूया. तर आज आपण भोपळ्याची म्हणजेच कोहळ्याची भाजी करतोय. याला डांगर, गंगाफळ असे बरेचसे नाव आहेत. तुमच्या भागात याला काय म्हणतात ते तुम्ही सांगू शकता. विदर्भात याला कोहळं म्हणतात. तर हिरव्या काळ्या पाठीचं कोहळं आपल्याला घ्यायचं आहे. मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहे. 2 ते 3 वेळा धुवून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथीदाणे खूप इम्पॉर्टंट आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. सोबतच दुसऱ्या वाटीमध्ये आवडीनुसार तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला आणि किंचित हिंग घेतलेला आहे. गॅस स्टोव्हच्या दुसऱ्या बर्नरवर कढई ठेवलेली आहे. 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. हाय इफिशियंट ब्रास बर्नर्स असल्यामुळे फ्लेम जी आहे एकसारखी स्टेडी असते, त्यामुळे पदार्थ जो आहे जळत नाही. तेल गरम झाल्यावर फोडणीचं साहित्य घालायचं आहे. थोडेसे कढीपत्त्याचे पानं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची. त्यानंतर जे तयार सुखे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत. गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि लगेचच ज्या कोहळ्याच्या म्हणजेच भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. वरून चवीनुसार मीठ घालून हे थोड्या वेळ परतून घ्यायचं. अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसचा फ्लेम लो ठेवून भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. गॅस बंद केलेला आहे. भाजी शिजते तोपर्यंत पोळ्यांसाठी कणिक मळून घेऊया. या गॅस स्टोव्हचे तिन्ही बर्नर्स मी एकाच वेळेस वापरणार आहे, त्यामुळे स्वयंपाक जो आहे अगदी झटकीपट तयार होतो. पहिल्या बर्नरवर वरण भात ऑलरेडी झालेला आहे, दुसऱ्या बर्नरवर भाजी शिजते आणि तिसऱ्या बर्नरवर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. मल्टीटास्किंग खूप सोपं होतं जर असा सेटअप तुमच्याबरोबर असतो. तर गव्हाच्या पिठामध्ये किंचित मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. मळल्यावर 1 चमचा तेल घालून आणखीन चांगल्यापैकी मळून घेतलं. तवा चांगल्यापैकी गरम झालेला आहे. आता पोळी लाटून आपल्याला पोळ्या ज्या आहेत त्या शेकून घ्यायच्या आहेत. पोळी भाजून होत आहे तोपर्यंत भाजी चेक करून घ्यायची. ऑलमोस्ट शिजलेली आहे. यामध्ये चवीनुसार गूळ, अर्धा चमचा आमचूर पूड आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. हे थोड्या वेळ परतून गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली भाजीसुद्धा तयार आहे. पाठोपाठ पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. वरणासाठी आणि कोशिंबीरसाठी फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. मोहरी, जिरं, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करून घ्यायची. फ्लेम तुम्ही कंट्रोल करू शकता. स्लो हवी तर स्लो करू शकता, हाय करायची असेल तर हाय करू शकता. कुकर आपला थंड झालेला आहे. जेव्हा एकाच वेळेस खूप साऱ्या गोष्टी करतो तेव्हा सांड उबळ तर होतेच. फोडणीचं तेल उडालेलं आहे, कुकरचं पाणी सांडलेलं आहे. टफ अँड ग्लास टॉप असल्यामुळे यावर कोणतेही डाग पकडत नाही. इझिली आपण याला पुसून क्लीन करू शकतो. तुम्ही बघू शकता बोलता बोलता ग्लास टॉप मी क्लीन सुद्धा केलेला आहे आणि खालून स्पेस बघू शकता. इझिली तुम्ही क्लीन करू शकता. तर रोजच्या वापरासाठी अगदी सोयीस्कर आहे. एवढंच नाही तर या गॅस स्टोव्ह सोबत भाजण्याकरिता हा स्टँडसुद्धा आहे. तुम्ही जनरली बघितलं असेल, जेव्हाही आपण भरतासाठी वांगं किंवा मग स्वीटकॉर्न भाजतो तर ते गॅस स्टँडवर बरोबर राहत नाही. त्यामुळे ते एकतर जळल्या जातं किंवा मग ते आपल्याला हाताने पकडून राहावं लागतं. पण या गॅस स्टोव्ह सोबत हे स्टँड आलेलं आहे. यावर तुम्ही आरामात इझिली वांगं असो किंवा स्वीटकॉर्न किंवा काही तुम्हाला भाजायचं असेल तर यावर ठेवून तुम्ही भाजू शकता. एवढंच नाही, पण जर तुम्ही गॅसवाला तंदूर ओव्हन वापरत असाल तर त्यासाठी सुद्धा स्टँड दिलेला आहे. या गॅस स्टोव्हवर तुम्ही तंदूर ओव्हन ठेवू शकता आणि इव्हनली हीट पास होते. तर या 2 स्टँडमुळे हा परफेक्ट वाटतो मला. भात मस्तपैकी शिजलेला आहे. वरणामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून घोटून घ्यायचं आणि जी फोडणी तयार केलेली आहे ती घालायची आहे. तर इथे आपलं फोडणीचं वरण तयार आहे. कोशिंबीर करण्याकरिता इथे मी थोडंसं लाल गाजर आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे ताजं दही घालून मिक्स करून घ्यायचं.
वरून चवीनुसार मीठ आणि जी तयार फोडणी होती ती घालायची आहे. हे मिक्स करून इथे आपली कोशिंबीर सुद्धा तयार आहे. तर इथे आपली अगदी घरगुती पद्धतीची परफेक्ट महाराष्ट्रीयन थाळी तयार आहे. दिसायला खूप सारे पदार्थ दिसत आहेत, पण हे अर्ध्या तासाच्या आत बनवलंय. हा 3 बर्नर गॅस स्टोव्हमुळे अगदी झटपट तयार झालेली आहे. अगदी कमी मेहनतीत हा व्ही-गार्ड 3 बर्नर ग्लास टॉप गॅस स्टोव्ह आमच्या घरी आम्ही बऱ्याच दिवसांपासून वापरत आहे आणि याच्यामुळे प्रत्येक दिवसाचं कुकिंग जे आहे खूप सोपं होतं. हा टिकाऊ आहे, हीट जी आहे इव्हनली डिस्ट्रीब्यूट करतो आणि तुमचं किचन क्लीन ठेवतो. खरंच सांगतो, भाजी जी आहे इतकी सुरेख झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघाल. आणि जर तुम्हाला हा गॅस स्टोव्ह हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.